जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुजरा करून मीशी व्याख्याता दादासाहेब कोरेकर आज सरदार पलांडे इनामदार घराणे याचा कुलवृत्तांत आणि माहिती सादर करण्यासाठी इथं उपस्थित आहे. हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध घराणं. पलांडे आडनावाने प्रसिद्ध असं इनामदार म्हणून ज्यांना पुढे लोक मानू लागले आणि पेशवाईच्या काळामध्ये इनाम मिळाल्यामुळे इनामदार ही पदवी त्यांना कायमची प्राप्त झाली. म्हणून पलांडे इनामदार असंच या घराण्याबद्दल बोलतात. या घराण्याचं गोत्र आहे शौनक, देवक आहे पंचपल्लव, मंत्र सूर्य गायत्री, सिंहासन लाल, ध्वजस्तंभी वारू, विजय शस्त्र तलवार आणि त्यांचं कुलदैवत आहे काळ भैरव. अशा प्रकारे या कुळाचा वृत्तांत असून हे प्रसिद्ध असं मराठा सरदार घराणे आहे. हे मूळचं कोकणामधलं खेड तालुका वगैरे भागामध्ये आणि रायगड रत्नागिरी विभागामध्ये या घराण्याची 15 गावं आपल्याला दिसून येतात. या 15 गावामध्ये पलांडे आडनावाचं वास्तव्य आपल्याला तिथे पाहायला मिळतं. पूर्वी या घराण्याने जी कर्तबगारी केली ती कोकण मुलखामध्ये, आणि म्हणूनच यांना जी गावं तिथं इनाम मिळाली ती 15 गावे ही कोकणाच्या मुलखात आणि विशेषतः रायगड रत्नागिरी भागामध्ये ही आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात या घराण्याची जी गावं तिकडे आहेत त्यापैकी एक शाखा मुक्काम पोस्ट मुखाई तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे वतनावर आली आणि इथलं हे घराणं पाटील इनामदार घराणे म्हणून प्रसिद्ध झालं. अर्थात पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात काही घराणी जी क्षत्रिय कुळातली उदयास आली ती गायकवाड, कोंढापुरीचे आणि मुंडव्याचे, ढमढेरे, फडतरे, पवार, देशमुख, हंडे देशमुख आणि चव्हाण मांढरे वगैरे ही साधारणपणे शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात काही गावं आणि पश्चिम भागात काही गावं आहेत ते जिथे ही सरदार मंडळी स्थायिक झाली आणि यांनी स्वराज्याच्या काळामध्ये आपली कामगिरी करून दाखवली. स्वराज्यानंतरही हे घराणं सतत कार्यशील होतं. तेव्हा अशा प्रकारचं हे घराणं यातील एक शाखा मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे मुखाईला शिरूर तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या आली. या घराण्यातील प्रसिद्ध पाटील सोनूजी पाटील मुखाईचे यांनी त्यांचं जे कुलदैवत आहे काळभैरव, या काळभैरवाचं मंदिर त्यांच्या गावात जुन्या काळापासून म्हणजे शिवकाळाच्या नंतरच्या काळामध्ये असलेलं हे मंदिर त्याचा जीर्णोद्धार केला अशा प्रकारे शिलालेखामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला आढळतो. या घराण्यामध्ये एक प्रसिद्ध सरदार होऊन गेले ते म्हणजे सरदार वालोजी पलांडे यांनी मुखाई आणि त्याच्याबरोबरची आसपासची गावे पराक्रमाने इनाम मिळवली आणि हे इनाम विशेषतः पेशवाईच्या काळामध्ये त्यांना मिळालं आणि त्यामुळे या घराण्याला पलांडे इनामदार ही पदवी कायमची मिळाली. आज त्या भागामध्ये त्यांना एकतर पाटील म्हणतात आणि त्याशिवाय पाटलाच्या पुढे इनामदार पाटील म्हणून, कारण या गावातल्या बऱ्याचशा जमिनी आजही इनाम जमिनी म्हणूनच या पलांडे घराण्याकडे आहेत. या पलांडे घराण्यात आजही इथे चांगला राजकीय वारसा आहे आणि सामाजिक कार्य करणारे आहेत. या घराण्यामध्ये वालोजी पलांडे हे पानिपतच्या युद्धामध्ये सामील झाले होते आणि अशा प्रकारे पानिपतच्या युद्धामध्ये सामील झाल्यानंतर अर्थात पानिपत 1761 या युद्धामध्ये मराठ्यांनी विजय मिळवा, अर्थात त्याचा पराजय हो. लोकांची अनेक मतं आहेत. त्यात
वेगळं आपल्याला विचार करण्याचं कारण नाही, कारण मराठ्यांनी अफगाणीला सडेतोड उत्तर दिलेलं होतं. त्या काळामध्ये हे त्याच्यात सामील झालेले होते. आणि त्यापूर्वी 1760 साली मराठ्यांनी जेव्हा दिल्ली जिंकली तेव्हाही वालोजी पलांडे त्या मोहिमेमध्ये होते. आणि त्या मोहिमेमध्ये दिल्ली जिंकल्यानंतर पेशव्यांनी त्यांच्यावरती तिथल्या किल्ल्याची, दिल्लीच्या किल्ल्याची जबाबदारी सोपवली आणि वालोजी पलांडे काही काळ त्या दिल्लीतल्या किल्ल्याचे किल्लेदार होते. पानिपतच्या युद्धामध्ये सहभागी ते झाले आपल्या फौज फाट्यानिशी, परंतु मराठे बऱ्याच अंशी कामी आल्यानंतर मल्हारराव होळकर आणि काही मंडळी, महाजी शिंदे जखमी होऊन पडले होते तेही परतले आणि वालोजी पलांडे हेही माघारी परतले. आणि इकडे आल्यानंतर पानिपतच्या युद्धातून माघारी आल्यानंतर काही काळ त्यांना रायगड किल्ल्याचे किल्लेदार म्हणून नेमण्यात आलेलं होतं. असा संदर्भ मराठ्याच्या इतिहासाची साधने खंड 6 यामध्ये आपल्याला याचा संदर्भ मिळतो. आणि त्यांच्यानंतर त्यांनी बापू गोखले हे मराठा सेनापती, विशेषतः शेवटच्या काळामध्ये म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये उदयास आलेले बापू गोखले हे सुद्धा निमगाव, म्हाळुंगी, शिरूर तालुक्यामध्ये त्यांचा वाडा आहे. त्यांना त्या भागात जागीर मिळालेली होती आणि ते रायगड किल्ल्याचे वालोजीनंतर किल्लेदार झाले. अशा प्रकारचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचं हे घराणं राजकीय आणि सामाजिक कार्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये आजही आपल्याला सक्रिय असलेलं दिसतं. काकासाहेब पलांडे नावाचे एक आमदार पूर्वी या शिरूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करत होते. जयश्रीताई पलांडे याही सुद्धा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले एक नाव आहे. या घराण्याचे संबंध म्हणजे त्या भागामध्ये जेवढी क्षत्रिय मराठी किंवा शहानोकळी मराठा आपण घराणे म्हणतो त्या घराण्याचे यांचे एकमेकांचे संबंध आहेत. गायकवाड कोंडापुरीचे असो नाहीतर मुंडव्याचे असो, डमडेरे, फडतरे, पवार, हांडे, देशमुख, चव्हाण, मांढरे वगैरे जी मंडळी जुन्या काळामध्ये तिथं स्वराज्याच्या कार्यासाठी येऊन स्थायिक झाली. विशेषतः साबुसिंग पवारांचं पवार घराणं हे आणि ढमढेरे, तळेगावचं ढमढेरे असं प्रसिद्ध घराणं, कारण या ढमढेरे घराण्यामध्ये अनेक वीर होऊन गेले. बाबाजी ढमढेरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कार्य केलं होतं, ते तळेगावचे ढमढेरे. त्यानंतर साबुसिंग पवारांना जी मिळालेली इनाम गावं होती ते सुपा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि अलीकडचे कवठे, मलठण वगैरे गावं त्यांच्याच घराण्याला मिळाले. अशा प्रकारचे इतिहास प्रसिद्ध घराण्याशी या घराण्याचे संबंध आहेत आणि अशा प्रकारे आजही हे घराणं शिरूर तालुक्यातील एक प्रसिद्ध घराणं असं मानलं जातं. या घराण्यातील सर्व कर्तृत्ववान पुरुषांना मी मानाचा मुजरा करून थांबतो. जय हिंद, जय महाराज.